मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं? अवघ्या महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतं? सध्या वैद्यकीय विश्वामध्ये एक ज्वलंत विषय सध्या चालू आहे. ते म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी. ज्या डॉक्टरांनी, विशेषतः होमिओपॅथी डॉक्टरांनी पूर्ण केलेला आहे, त्यांचं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन व्हावं यासाठी 16 जुलै रोजी आझाद मैदानावर आंदोलन झालं. डॉक्टर बाहुबली शहा हे उपोषणाला त्या ठिकाणी बसले होते, परंतु इतक्या मोठ्या संख्येनं अवघ्या महाराष्ट्रामधून होमिओपॅथी डॉक्टर्स एकवटले गेले, त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला त्याची दखल घ्यावी लागली आणि आदरणीय बाहुबली शहा सर असतील किंवा अरुणजी भस्मे सर असतील, या सगळ्या मंडळींना मंत्रालयामध्ये पाचारण केलं आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं की मी जो काही स्टे या ठिकाणी दिलेला आहे याचा मी पुनर्विचार करतो. मी अटर्नी जनरल जे असतात महाराष्ट्राचे यांचं मत घेतो आणि कायदेशीररित्या हे परिपूर्ण आहे की नाही याची खात्री करतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला परवानगी देतो. त्याच्यावर आपल्या होमिओपॅथीच्या अनेक ग्रुप्समध्ये रोजच्या रोज चर्चा झडत होत्या की आता काय होणार, IMA कोर्टात जाणार आणि अमुक होणार तमुक होणार. IMA कोर्टात ऑलरेडी आहे. गेले 2-3 दिवस, आज तर मला एक पत्र बघायला मिळालं की इंडियन मेडिकल असोसिएशननं माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलेलं आहे की आमच्या ज्या इतर संघटना आहेत, मार्ड वगैरे, आम्ही 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण येत्या 18 सप्टेंबर रोजी करणार आहोत आणि तुम्ही जर त्या MMC मध्ये CCMP अर्हताधारक जे पदवीधर आहेत यांचं रजिस्ट्रेशन जर नाही थांबवलं तर आम्ही मग मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू. आता खरं तर हा प्रश्न सामंजस्यानं सुटण्यासारखा आहे. मुळामध्ये IMAनं ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. हा सरकारनं घेतलेला धोरणात्मक निर्णय म्हणजे काय की समाजातल्या, महाराष्ट्रातली आपण म्हणतो 12 कोटी जनता आणि 13 कोटी जनता, परंतु महाराष्ट्राची जनता खरोखर जर पडताळणी केली तर ती जवळपास 15 कोटीच्या आसपास आहे. 15 कोटी जनतेमधला मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर जुहू चौपाटीवरच्या माणसापासून ते नागपूर आणि शेवटचं जे खेडेगाव असेल तिथपर्यंत, किंवा उत्तरेला नंदुरबार पासून दक्षिणेकडचं कोल्हापूर आणि त्याच्या पुढे अगदी चंदगड वगैरे, जो एक्स्ट्रीम कर्नाटकला लागून जे सीमावर्ती भाग असतील, ह्या संपूर्ण आडव्या उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नागरिकाला योग्य अशी वैद्यकीय सुविधा मिळणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. किंबहुना त्या नागरिकापर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवणं हे सरकार म्हणून सरकारची जबाबदारी आहे, सरकार म्हणून देवाभाऊंची जबाबदारी आहे. याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार जे काही म्हणतात हे खरं तर होमिओपॅथी डॉक्टरांनी दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट आहे, कारण त्यांना त्यांच्या राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे. आपण इतकं हतबल होण्याचं कारण नाही, कारण हा सरकारनं घेतलेला धोरणात्मक निर्णय आहे. या गोष्टीची वाटचाल, CCMP या कोर्सची वाटचाल काही देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यावर स्टे दिला आणि 16 जुलैच्या अगोदर 4-8 दिवस स्टे दिला आणि तेव्हापासून ते सगळं बंद पडलं असं नाहीये. कोर्स हा 10 वर्ष चालू आहे. हा कोर्स 10 वर्ष, बरं तोही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चालू आहे. त्याच्यामुळे हा कोर्स सुरू होण्यामागची पूर्वपीठिका जर विचार केली तर अगदी नारायण राणे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते 97-98 साल, तेव्हापासून किंबहुना त्याही अगोदर 88-89 पासून याच्यावर विचार विनिमय चालू होता की जनरल प्रॅक्टिस म्हणजे त्याच्यामध्ये काय लागतंय, विशेष असं काय लागतंय. बरीचशी दुखणी जी जनरल प्रॅक्टिशनरकडे असतात ही व्हायरल ओरिजिनची असतात. मग तो व्हायरल कफ असेल, व्हायरल डायरिया असेल, एखाद्याची मलमपट्टी करायची, 2-4 टाके घालायचे, अगदी काय मोठा रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झालाय आणि हाडं बाहेर आली आहेत तुटून, तर त्याचं ऑपरेशन काही होमिओपॅथी डॉक्टर करणारच नाहीये. तो पुढे प्रथमोपचार तरी करेल ना. प्रथमोपचार, मग प्रथमोपचाराचा अधिकार त्या जो कोणी रस्त्यामध्ये अपघातामध्ये बचावलाय, थोडक्यात त्याचा अधिकार नाहीये का की त्याला प्रथमोपचार मिळावा? त्याला 4 टाके त्या होमिओपॅथ जो कोणी उपलब्ध असेल, जो कोणी, तो अगदी त्या क्षणाला चर्मकार जरी असेल, त्यानं सुद्धा टाके घालून दिले तरी सुद्धा तो त्या ठिकाणी त्या क्षणाला देवदूत आहे. जो पहिल्यांदा पाणी पाजेल तो देवदूत आहे त्या अपघातग्रस्त व्यक्तीसाठी. मागणी एवढीच आहे की ह्या प्रथमोपचार करून गोष्टी आम्ही मोठ्या हॉस्पिटलला पाठवणारच आहोत. परंतु IMAला असं वाटतं की CCMP कोर्स त्यांनी अगदी
देवाभाऊंना अशा शब्दात पटवून दिलं की हा सीसीएमपी कोर्सच बोगस आहे. 4-6 महिने वरच्यावर शिकले. अहो वरच्यावर काय, 1 वर्षाचा कोर्स आहे, आठवड्यातून 2 वेळा. तुम्हाला फार्मॅकॉलॉजी हा विषय, औषधशास्त्र जे आहे, फार्मॅकॉलॉजी त्याच्या एमबीबीएसच्या अभ्यासक्रमामध्ये इतर विषय आहेत, अॅनाटॉमी आहे, फिजिओलॉजी आहे, सर्जरी, मेडिसिन, गायनेकॉलॉजी, ऑब्स्टेट्रिक, पीएसएम, फॉरेन्सिक मेडिसिन, हे सगळे विषय होमिओपॅथीमध्ये आहेत. तुम्ही जी पुस्तकं वापरता तीच पुस्तकं बीएचएमएस होणारा विद्यार्थी वापरत असतो आणि तो एमयूएचएस द्वारे कंडक्ट केल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये पास होतो आणि नंतर मग तो एलिजिबल होतो सीसीएमपी कोर्स. तर त्या कोर्सची गरज का होती, तर ह्या दुर्गम ग्रामीण भागामध्ये पोहोचण्यासाठी गरज होती. असो, हे त्यांना सगळं पूर्णपणे माहिती आहे. आयएमएचे जे स्वतःचा मेंदू वापरून कार्य करणारे जे डॉक्टर्स आहेत, यांना ह्या सगळ्या अडचणींची जाणीव पूर्णपणे आहे. ज्यांना आंदोलनच करायचंय, तर त्यांना काही ही गोष्ट समजूनच घ्यायची नाहीये. आणि हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. सरकार निर्णय कोणाच्या बाजूनं वगैरे मी म्हणत नाहीये, होमिओपॅथीच्या बाजूनं आणि बीएमएस डॉक्टरांच्या बाजूनं वगैरे मी म्हणत नाहीये. सरकारचं धोरण काय आहे की मला देवाभाऊंना की मला महाराष्ट्रातल्या गरीबातल्या गरीब, ग्रामीण भागामध्ये आणि अतिदुर्गम भागामध्ये राहणाऱ्या शेवटच्या नागरिकापर्यंत वैद्यकीय उपचार पोहोचवायचे एवढाच त्याच्यामधला भाग आहे. आयएमए न जे पत्र दिलंय आणि काही काही मला ऑडिओ क्लिप सुद्धा माझ्या ऐकण्यात आल्या की ते आता गावोगाव होर्डिंग लावणार आहेत आणि त्याच्यावर त्या डॉक्टरांची नावं लिहिणार आहेत की हा एमबीबीएस डॉक्टर आहे, हाच तुम्हाला योग्य उपचार देऊ शकतो. चांगली गोष्ट आहे. आयएमएनं अशा प्रकारचे होर्डिंग गावोगाव लावावेत, खरोखर लावावेत आणि प्रत्येक बोर्डावर त्या डॉक्टरचं नाव आणि तो त्या गावामध्ये कुठे राहणार आहे हे पण तितकाच महत्वाचा विषय आहे. नाहीतर तो फक्त प्राईम टाइम टीव्हीवर जसं असतं तसं प्राईम टाइम मध्ये गावामध्ये येऊन तो गायब झाला आणि रात्री हार्ट अटॅक आला कोणाला गावामध्ये आणि डॉक्टरच नाही, असं नाही चालणार. जर जबाबदारी घ्यायची आहे तर ती 24 तासासाठी घ्यावी लागेल, 24 तासासाठी. त्यामुळे आयएमएनं खरोखर लिस्ट द्यावी की प्रत्येक या गावामध्ये एक सर्जनची आवश्यकता. ट्रॅफिक ऍक्सिडेंटमध्ये एक सर्जन, मी ऑर्थोपेडिक सर्जन सुद्धा म्हणत नाही, ऑर्थोपेडिक किंवा जनरल सर्जन जो प्रथमोपचार करू शकेल. कारण सी आर्म आणि ह्या सगळ्या यंत्रणा, एक्स रे, सिटी स्कॅन, MRI छोट्या गावांमध्ये परवडणारच नाही ठेवणं, हे आयएमएला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे तिथून तो पेशंट रेफर करावा लागणार आहे, हेही त्यांना माहिती आहे. मग तो रेफर काय त्याला मरून गेल्यानंतर रेफर करणार का? नाही करणार. मग ते प्रथमोपचार देण्यासाठी तिथं त्यावेळेस त्याचा रक्तस्राव थांबवण्यासाठी सर्जनची किंवा ऑर्थोपेडिक सर्जनची गरज लागणार. पुरुषांबरोबर स्त्रिया सुद्धा त्या गावांमध्ये राहतात, खेडेगावांमध्ये. त्यांच्या गरोदरपणाच्या तपासण्या, त्यांची सोनोग्राफी आणि त्यांची डिलिव्हरी या छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा करणारी टीम कोणती आहे, त्या महिलेचं रक्तलघवी तपासावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी पॅथॉलॉजिस्टची नेमणूक कशी करणार आहात, हे सगळ्याचे बोर्ड लावावेत. आणि देवाभाऊंनी सुद्धा त्यांना कागदोपत्रीच हे विचारावं की आम्हाला कागदोपत्री लिहून द्या की मुंबईच्या जुहू चौपाटीपासून वर्षा बंगला जिथं आहे तिथं पुढे समुद्रच लागतो, त्या ट्रायडंट हॉटेलच्या पुढे, त्या कुलाब्यापासून ते नागपूरचं शेवटचं जे खेडेगाव असेल तिथपर्यंत आणि नंदुरबार, गुजरात बॉर्डरवरचं नंदुरबार पासून ते अगदी चंदगड किंवा सोलापूर जिल्हा सोडल्यानंतर शेवटी जो कर्नाटक लागतो किंवा इकडे तेलंगणा राज्य आपल्याला लागून आहे तिथपर्यंत, एवढ्या आडव्या तिडव्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये तुमची सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, गायनेकॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, सोनोग्राफी तर अर्जंट लागते, MD मेडिसिनची आवश्यकता आहे. कारण हृदयविकाराचं प्रमाण जसं शहरी भागामध्ये आहे तसं ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे. ग्रामीण भागातल्या पेशंटला सुद्धा छातीत कळ येते ना, ECG काढावा लागतो. मग ECG आमच्यासारखा माणूस कोणतरी, आमच्यासारखा म्हणजे मी स्वतः होमिओपॅथी तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो, परंतु ज्या गावामध्ये एक जनरल प्रॅक्टिस करणारा डॉक्टर आहे, काय 100, 150, 200 रुपये तो घेत असेल, त्याच्याकडे ECG मशीन आहे, त्याने ECG काढला समजा, ऍक्च्युली त्यांना येतो वाचता, एवढे कोणी बिंडोक नाही येत लोक जे तेवढं तुम्ही समजता, तुम्ही समजत नाही, तुम्हाला माहिती त्यांना येत आहे. ते म्हणजे आयएमएला माहिती आहे पूर्ण की या लोकांना ECG पण रीड करता येतो, पण तरी सुद्धा तो स्वतःचं मत देत नाही. कारण कायद्याप्रमाणे तो MD मेडिसिन डॉक्टरनं वाचला पाहिजे, म्हणून मग तो काय करतो, त्याचा फोटो काढतो आणि त्याच्या ओळखीचे जे MD मेडिसिन डॉक्टर असतील तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना तो पाठवतो आणि फोन करून विचारतो की सर ह्या पेशंटला चेस्ट पेन आहेत आणि हे असं असं याच्यामध्ये दिसतंय, बघा तुम्ही जरा. ते बघून लगेच तात्काळ सांगतात, अरे याला तू पहिल्यांदा इकोस्प्रिन दे, क्लोपिटॅप दे, एक गोळी तातडीने दे, ॲम्लोडिपिन दे,
आणि मग त्याला ते दे, थोडा सेटल कर आणि पाठवून दे माझ्याकडे. मग पुढे ते यथावकाशाची अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जे काही गरज असेल त्याप्रमाणे करतात. ह्याचा जीव वाचला की नाही, जीव वाचला की नाही सामान्य माणसाचा. पैसा हा दुय्यम भाग आहे, तो सोडून द्या. जीव वाचवणं ही आपली प्रायोरिटी आहे, आणि ती माझ्यासारख्या होमिओपॅथ पासून ते आपल्यासारख्या ॲलोपॅथीच्या तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या राज्यातला, कारण सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न मेडिसिन याचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये करायचंय. हा विषय महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. आणि IMHच्या लोकांनी एक, मोदीजींनीच 2016 मध्ये ज्यावेळेस हे मेक इन इंडिया वगैरे जे सुरू झालं ना, मोदीजी हे फार दूरगामी विचार करणारे पंतप्रधान आपल्याला सुदैवानं लाभलेले आहेत, सुदैवानं लाभलेले आहेत. त्यांनी अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमाला गेलेले असताना त्यांनी हा प्रश्न व्यासपीठावरून मांडलेला आहे, की मेडिकलचं शिक्षण हे 5.5 वर्ष, तिथून पुढे MD करायला किंवा MS करायला म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, मग ते होमिओपॅथीमध्ये सुद्धा परत ते 3 वर्ष आहे. आमचंही ग्रॅज्युएशन BHMS 5.5 वर्ष, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर पुन्हा 3 वर्ष. 8.5 वर्ष हा मुलगा किंवा मुलगी शिकत राहणार. जर तो 20व्या वर्षी कॉलेजमध्ये आलेला असेल, नीटच्या परीक्षा वगैरे देऊन 19व्या वर्षी पकडा, तर जवळपास हा चांगला तयार, हात साफ झाला, समजा ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट झाला, तर परत नुसती डिग्री मिळाली आहे पण हात चालतोय का, तो चालण्यासाठी मग पुन्हा शंकर नेत्रालय असेल साऊथ इंडियामध्ये, तमिळनाडूमध्ये, तिकडे परत फेलोशिपला जायचं. सांगलीमध्ये पटवर्धन डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे जाऊन फेलोशिप करायची. याच्यासाठी पुन्हा त्यांना वेळ द्यावा लागतोय ते स्किल डेव्हलप करण्यासाठी. तर जवळपास हा मुलगा 12वी झाल्यानंतर 10 वर्ष फक्त शिक्षणच घेतोय. त्याच्यामध्ये मग DM कार्डला जे सुपर MCH वगैरे करायचं असेल तर आणखीन पुन्हा 2, 2.5, 3 वर्ष. तो डॉक्टर होताच तो 32 वर्षाचा होतोय, तो किंवा ती. तर हा कालावधी कमी केला पाहिजे. आणि स्किल्ड इंडिया हे एक मोदीजींचं ब्रीद ठरलेलं आहे, की मला स्किल्ड इंडिया, आणि ते कमीत कमी कालावधीमध्ये व्हायला पाहिजे, ही अपेक्षा खुद्द पंतप्रधानांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे BHMS डॉक्टर, CCMP अर्हताधारक डॉक्टर हा काही जाऊन अँजिओग्राफी किंवा प्लास्टी हे करणार नाही हो. हे IMA खरं तर सुज्ञ लोक आहात तुम्ही, हे समजून घ्यायला पाहिजे. तो काही ते करणारच नाहीये. आणि मग देवाभाऊंनी खरंच हे विचारावं की कागदोपत्री तरी तुम्ही मला आधी पटवून द्या. त्यांनी जसं तुम्हाला सांगितलं ना 4-6 महिन्याचं देवाभाऊ, की 4-6 महिने शिक्षण घेतलेले आहे. वर्षभर जेवढे तास MBBS कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी सेकंड इयरला जेवढे तास, घड्याळी तास जेवढे पूर्ण करतो, किंवा त्याहीपेक्षा जास्त तास हे शिक्षण ह्या मुलांना किंवा डॉक्टरना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन त्यांचेच प्रोफेसर्स शिकवतात. ते शिक्षण आठवड्यातून 2 वेळा, ते सकाळी सुरू झालं की संध्याकाळीच संपत आहे. थ्रू आउट असे क्लासेस होतात त्यांचे. तर तेवढे तास पूर्ण केलेले आहे. तुम्ही काय 5-5.5 वर्ष फक्त फार्माकॉलॉजी शिकत होता का? नाही शिकत. 1च वर्ष शिकता. 1 वर्षामध्ये परत उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, आठवड्याच्या रविवारच्या सुट्ट्या, ज्या काही दसरा, गुढीपाडव्याच्या काही सुट्ट्या असतील कॉलेजच्या, अकॅडमिक ज्या सुट्ट्या आहेत त्याचा विचार केला तर तो, आणि परीक्षांचा अगोदर विद्यार्थी जो ऑफ घेतात तो आधी 1.5-2 महिने, तसा विचार केला तर तो विद्यार्थी वर्गामध्ये तुम्ही फार्माकॉलॉजी शिकवली ते 7च महिने शिकवलेला आहे. अगदी रोज एक लेक्चर ठेवलं तरी 7 महिने शिकवलेलं आहे. ही मुलं, हे डॉक्टर जे आहेत हे 1 वर्षभर जाऊन तब्बल शिक्षण घेत आहेत. बरं, त्याचं असं नाहीये की पेपर पण लिहिलेत ना हो, बाकावर बसून यथावकाश पेपर लिहिलेत. तुमच्या व्हायवा तोंडी परीक्षा घेतल्या गेलेल्या आहेत, त्या पण तुमच्याच डॉक्टरांनी घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हे डॉक्टर्स पास झालेले आहेत, आणि मग नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठ जे आहे आपलं, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं निकाल लावलेला आहे. त्यामुळं एवढा अतताईपणा करण्याचं खरं तर काहीच कारण नाहीये. कारण हे कोणीही उठून तुमची सर्जरी करणार नाही. आणखीन एकाने भीती व्यक्त केली आहे, आणि त्या फेसबुक किंवा याच्या पोस्ट असतात तर खाली लोक कमेंट करत असतात की हे उद्या इलेक्शनला उभे राहतील आपल्या. अहो, लिहून घ्या, ते लिहून घ्या. कोणालाही इलेक्शन वगैरे याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. तुमच्या इंडियन मेडिकल असोसिएशन आणि तुमचं जे काही संघटना आहेत याच्यामध्ये राजकीय दृष्ट्या शिरण्याचा कोणाचाही मानस नाही. होमिओपॅथी फॅकल्टीचा अजिबात नाही. इनफॅक्ट BAMS किंवा निमा वगैरे त्यांच्या संघटना आहेत, यांचा सुद्धा त्याच्यामध्ये शिरण्याचा कोणाचाच इरादा नाहीये. हे अकारण आपण भीती आपल्या IMHच्या लोकांमध्ये किंवा MBBS झालेल्या डॉक्टरांमध्ये आपण पैदा करताय. खरं तर हे सोडून द्यावं, आणि हा मुळात आमचा द्वेष करणं बंद करून टाकावं. हा स्ट्रॅटेजिक डिसिजन आहे महाराष्ट्र शासनाने घेतलेला. आणि जो सिलेबस आणि त्याच्यासाठी लागणारा जो ड्राफ्ट आहे ना, तो आदरणीय डॉक्टर बाहुबली शहा हे तर खरं तर बॅरिस्टर होण्याच्या लायकीचा माणूस आहे. म्हणजे प्रचंड ड्राफ्टिंगचं नॉलेज आहे,
बाहुबली शहांचा एक शब्दही इकडचा तिकडं खोडणं केवळ अशक्य. बाहुबली शहा असतील, डॉक्टर TS गोसावींसारखे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत ड्राफ्ट बनवण्यामध्ये. आणखीन एक मला नाव अनेकदा बऱ्याचशा मी व्हिडिओज बघतो, डॉक्टर रांजणीकर. हा एक माणूस अतिशय विद्वत्तापूर्ण, सखोल माहिती, सखोल अभ्यास, कुशल संघटक आणि अत्यंत डेडिकेटेड कार्यकर्ता आहे होमिओपॅथी मधला. तर अशा लोकांनी तयार केलेला ड्राफ्ट, जो की ह्या देवाभाऊंच्या अगोदर जे काँग्रेसचं सरकार होतं त्या काळामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मांडून त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करून राज्यपालांनी त्याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे. त्यामुळे याचं कायद्यात ऑलरेडी रूपांतर झालेलं आहे. IMA होमिओपॅथी डॉक्टरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापेक्षा सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करावं आणि सरकारनं सुद्धा ह्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करावं IMA आणि त्यांच्याकडून लेखी मागून घ्यावं. मग तुम्हाला मी पुढे सांगतो काय काय अवस्था काय आहे, मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तुर्तास सरकारनं एवढंच लक्षात ठेवा की यांच्याकडून लेखी मागून घ्यावं की प्रत्येक गावात तुम्ही म्हणताय ना बोर्ड लावणार आहे, तर प्रत्येक खेडेगापाड्या, आज आमच्याकडे, मी पुणे जिल्ह्यामध्ये राहतो, भोर सारख्या दुर्गम भागामध्ये आजही पेपरला भर पावसात चिखल तुडवत गर्भवती महिलेला झोळीत घालून असं कावडीसारखं करून युवकांनी 5 किलोमीटर डोंगर दऱ्यामधून खाली दवाखान्यापर्यंत आणलं आणि ती बाई वाटेतच प्रसूत झाली. ह्या बातम्या आजही आहेत. IMA जावं ना तिथे. आजही म्हाताऱ्या व्यक्तीला त्या जाजमावर अशी दोऱ्यांची खॉट विणलेली असते ना, त्या खाटेला धरून 4-4 लोकांनी जसं अंत्ययात्रा जशी काढावी तसा पेशंट अक्षरशः घेऊन डोंगर दऱ्यातून ती लोक चिखल तुडवत डॉक्टरच्या साध्या म्हणजे BHMS, DHMS, BAMS जो उपलब्ध होईल त्याच्या दारापर्यंत यायला लोकांना इतके कष्ट आहेत. उघडा डोळे बघा नीट. त्या ठिकाणी आपण काय वैद्यकीय व्यवस्था पोहोचवणार आहात, देवाभाऊ यांच्याकडून लेखी घ्यावा. आम्ही तोपर्यंत थांबतो. पुढचं जे काय करायचं ते देवाभाऊंना आम्ही पण सांगतो. आणि आमची सगळी जी मंडळी आहेत ना, CCMP अर्हताधारक आणि याला होमिओपॅथीला सपोर्ट करणारी आणखीन BMS आणि त्यांच्या सुद्धा संघटना, निमा संघटनांनी अगदी मनापासून पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं आपण नंतर एक एक विषय काढूया. तुर्तास एवढंच. धन्यवाद.